नुकताच प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभमेळ्याची सांगता झाली। विशेष बाब म्हणजे याच दिवशी महाशिवरात्री देखील होती। त्यामुळे साहजिकच जगभरातील लोकांनी या अखेरच्या शाही स्नानाला मोठ्या संख्येने हजेरी लावली। हा कुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता। यंदाच्या कुंभमेळ्याची खासियत म्हणजे हा मेळा तब्बल 144 वर्षांनी आला होता। आता यानंतर असा अमृतयोग पुन्हा 144 वर्षांनी म्हणजेच 2169 मध्ये येणार आहे। त्यामुळे या दुर्मिळ क्षणी लाखो भाविकांनी उपस्थिती लावत स्नानाचा लाभ घेतला। जवळपास महिनाभर चाललेल्या या सोहळ्यात विविध गोष्टींची रेलचेल पाहायला मिळाली। काही गोष्टी तर पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या। शिवाय या दरम्यान अशाही काही गोष्टी घडल्या ज्या पाहून लोक चकित झालेले दिसून आले। पण त्या कोणत्या गोष्टी होत्या, यंदा कुंभमेळा नेमका कसा पार पडला, याच गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तसं पाहायला गेलं तर 2025च्या कुंभमेळ्याने धार्मिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रांना एक नवीन आयाम दिला। एवढंच नाही तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कुंभमेळ्याचा प्रभाव विविध क्षेत्रावर जाणवत राहिला। खरं तर यामध्ये असे काही घटक होते ज्याची खूप चर्चा झाली। याच लक्षवेधी ठरलेल्या घटकातील पहिला घटक म्हणजे योगी सरकारचे ग्रँड नियोजन। खरं तर यावर्षीच्या कुंभमेळ्याने अनेक उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित केले आहेत। सुरुवातीला प्रयागराजमधील या भव्य सोहळ्याला सुमारे 40 ते 50 कोटी भाविक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता। त्या आधारे योगी सरकारने खूप आधीपासूनच तयारी सुरू केली होती। मात्र 26 फेब्रुवारी पर्यंत उपस्थितांची संख्या आश्चर्यकारकपणे 64 कोटींवर पोहोचली होती। पण गर्दीच्या संख्येत अनपेक्षित वाढ होऊनही उत्तर प्रदेश सरकारच्या उत्तम नियोजनामुळे प्रशासकीय पायाभूत सुविधांमध्ये कोणताही अडथळा आला नाही। या कार्यक्रमाच्या यशस्वी व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे कुंभमेळा नवीन उंचीवर पोहोचला। या भव्य कार्यक्रमाचं व्यवस्थापन करण्यासाठी परिसरात 2750हून अधिक CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते, जे 40 कोटी भाविकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी AI ने सुसज्ज होते। पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनासाठी व्यापक नियोजन देखील करण्यात आलं होतं। इतक्या मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग असल्याने यामध्ये लोकांची आपल्या कुटुंबियांपासून ताटातूट होण्याची किंवा हरवण्याची शक्यता असते। परंतु मुख्यमंत्री योगी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ताटातूट झालेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा भेट घालून देण्यासाठी त्रिवेणी संगमाच्या परिसरात असंख्य खोयापाया केंद्राची स्थापना केली, ज्याचा भाविकांना खूप फायदा झाला। शिवाय या मेळ्यात 1378 महिला अधिकारी, सायबर तज्ज्ञ आणि गुप्तचर पथकांसह 37,000हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते। संभाव्य आगीच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले आणि 35 मीटर उंचीपर्यंत पोहोचणारे वॉटर टॉवर्स देखील उभारण्यात आले होते। खरं तर इतका विशाल बंदोबस्त आणि नियोजन करणं हे काही छोटंसं काम नव्हतं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे ते शक्य झालं। या प्रचंड मोहिमेमागे हजारो लोक अथक परिश्रम करत होते, म्हणूनच या भव्य उत्सवाची यशस्वीपणे सांगता झाली। दुसरा घटक आहे तो म्हणजे VIP आणि सेलिब्रिटींची उपस्थिती। यंदाचा कुंभमेळा हा VIP आणि सेलिब्रिटीमुळे देखील चर्चेत राहिला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरही राज्यातील अनेक मुख्यमंत्र्यांनी महाकुंभात सहभागी होऊन पवित्र स्नानाचा लाभ घेतला। याशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अडानी तसंच अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री कॅटरीना कैफ, तमन्ना भाटिया हे बॉलिवूडमधील कलाकार देखील स्नान करताना दिसून आले। उत्तराखंडचे निवृत्त राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग हे देखील महाकुंभाला उपस्थित होते। आपला अनुभव शेअर करताना ते म्हणाले की ही अत्यंत आनंदाची भावना होती। ही संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो। या दरम्यान त्यांनी कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाबद्दल प्रशासनाचं कौतुकही केलं। भाजप नेते संबित पात्रा यांनीही त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं। एवढा भव्य उत्सव आणि तेवढंच भव्य आणि काटेकोर नियोजन पाहून त्यांनीही उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक केलं। त्याचबरोबर चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनीही त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून आपल्या भावना व्यक्त केल्या। ते म्हणाले की मी इथं अनेकदा आलो आहे। एकदा मी माझ्या आजोबांची अस्थी घेऊन आलो होतो, त्यानंतर प्रयागराजमध्ये एका कार्यक्रमासाठी देखील आलो होतो, पण असं दृश्य मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं। याशिवाय विश्वास आणि भक्तीच्या या सोहळ्यात पश्चिम बंगालमधील आसनसोल भागातील 2000 भक्त दाखल झाले होते। या दरम्यान ते जय श्रीराम आणि हर हर गंगेचा गजर करतानाही दिसून आले। त्यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या भव्य नियोजनाचं भरभरून कौतुक केलं।
काश्मीर भागातील भाविकांनी देखील कुंभमेळ्यात हजेरी लावली होती. कुंभमेळ्यात सहभागी झालेला काश्मीरचा रहिवासी जेहानजेब अल्लाखबंद म्हणाला की मी फक्त कुंभमेळ्याबद्दल ऐकलं होतं, पण तो अनुभवण्याची कल्पनाही केली नव्हती. माझा मित्र युवराज श्रीवास्तव याने मला प्रयागराज येथील कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केलं. माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय क्षण ठरला. मेळ्यातील आध्यात्मिक ऊर्जा आणि ऐक्यामुळं मला खूप आनंद झाला. कुंभमेळा हा प्राचीन विधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा मिलाफ असल्याची भावना त्याने व्यक्त केली. तिसरा घटक आहे विदेशी भाविकांची उपस्थिती आणि सनातन धर्मात प्रवेश. सनातन धर्माची आध्यात्मिक शक्ती आणि जीवनशैलीने प्रभावित होऊन जगभरातील लोक भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. यावर्षी 150हून अधिक परदेशी नागरिकांनी घेतलेली सनातन धर्माची दीक्षा हा त्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. त्याच पार्श्वभूमीवर कुंभनगरातील सेक्टर 17 येथील शक्तिधाममध्ये वैदिक मंत्रांच्या जपात 68 भाविकांना गुरुदक्षिणा देण्यात आली होती. जगद्गुरू साईमा लक्ष्मीदेवी यांच्याकडून दीक्षा घेत असताना गळ्यात तुळशीची माळ घातलेल्या या भक्तांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज दिसून येत होतं. यावेळी सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांमध्ये अमेरिकेतील 41, ऑस्ट्रेलियातील 7, स्वित्झर्लंडमधील 4, फ्रान्समधील 3, बेल्जियममधील 3, युक्रेनमधील 2, आयर्लंडमधील 2, कॅनडातील 2 आणि नॉर्वे, जपान, इटली आणि जर्मनीमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. तर ज्या लोकांचं पूर्वी काही कारणास्तव धर्मांतरण घडवून आणलं होतं त्यांनीही हिंदू धर्मात घरवापसी केलेली दिसून आली. सनातन धर्माकडं असलेला कल केवळ आध्यात्मिक साधकांपुरता मर्यादित नाही, तर विज्ञान, कला आणि संगीताशी निगडीत लोकही हा धर्म स्वीकारण्यास रस दाखवत आहेत. तर कुंभमेळ्यात श्रद्धेचा महापूर पाहून परदेशी नागरिक थक्क झालेले पाहायला मिळाले. या दरम्यान ते जय श्रीरामचा नारा देतानाही दिसून आले. चौथा घटक आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचं वितरण. महाकुंभ 2025चा भाग असलेल्या श्रावणकुंभ उपक्रमादरम्यान सेक्टर 7मध्ये एक मोठं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. राज्य समाज कल्याण विभागाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, जिथं ज्येष्ठ नागरिकांना 1887 सहाय्यक उपकरणं देण्यात आली. या उपकरणांमध्ये व्हीलचेअर, श्रवणयंत्र, चालण्याच्या काठ्या आणि इतर महत्त्वाची उपकरणं समाविष्ट होती. विशेष बाब म्हणजे ही सर्व उपकरणं मोफत देण्यात आली. या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. या शिबिराचं उद्दिष्ट केवळ दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आध्यात्मिक कार्यक्रमात समाविष्ट करणं नव्हतं, तर त्यांना आधार देणं आणि सक्षम करणं देखील होतं. पाचवा घटक आहे तो म्हणजे महाकुंभात अर्थव्यवस्थेला हातभार लागला. ब्रँड आणि प्रमोशनसाठी अनेक कंपन्यांनी कोट्यावधी रुपये खर्च केले. मेळ्यात ब्रँडिंगचं काम हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते 45 दिवसांच्या महाकुंभमध्ये कंपन्यांनी ब्रँड प्रमोशनवर सुमारे 5,000 कोटी रुपये खर्च केले. अनेक नामांकित कंपन्यांचे ब्रँडिंग आणि प्रमोशन हाताळणाऱ्या श्रुती सजल यांनी सांगितलं की गेल्या कुंभमध्ये होर्डिंगसाठी 40 ते 50 हजार रुपये दिले होते. यावेळी त्यांच्यासाठी 1.5 ते 3 लाख रुपये मोजावे लागले. यावरून कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झालेली दिसून आली, कारण कुंभमेळ्यामध्ये लाखो लोकांना रोजगार देखील मिळालाय. खरं तर इथं बहुतांश ठिकाणी मोफत अन्नछत्र चालवलं जातं. मात्र कुंभमेळ्यादरम्यान दररोज हजारो भाविकांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला भेट दिली. त्या बदल्यात रेस्टॉरंटवाल्यांची लाखो करोडो रुपये कमाई झाली. एवढंच नाही तर छोटे मोठे ठेलेवाले, फेरीवाले यांच्यासाठी देखील हा सोहळा खूप फायदेशीर ठरला. त्याचबरोबर पूजेचं साहित्य म्हणजेच वात, उदबत्ती, दिवा, तेल, तूप, अष्टगंध, हळद कुंकू, देवाची वस्त्र, अत्तर, माळा, आभूषणं, मिष्टान्न, नैवेद्य हे सर्व बनवणाऱ्यांना देखील या काळात मोठा रोजगार मिळाला. पर्यायाने उत्तर प्रदेश सरकारलाही टॅक्सच्या रूपाने खूप मोठा फायदा झाला, जे अर्थव्यवस्थेत हातभार लावण्यास नक्कीच उपयोगी ठरला. सहावा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे महाकुंभात चुकीची माहिती पसरवली गेली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होत असताना आणि या निमित्ताने जगभरात भारताचा नावलौकिक होत असताना शांततेत चालू असलेल्या या सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला असल्याचं दिसून आलं. या दरम्यान काही समाजकंटकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून महाकुंभाविषयी चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली. त्यामुळे अशी चुकीची माहिती देणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करत उत्तर प्रदेश पोलिसांनी 140 सोशल मीडिया हँडल विरुद्ध 13 FIR नोंदवले आहेत. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी लक्ष्य करण्यात आलेल्या सर्व सोशल मीडिया खात्यांपैकी महाकुंभाशी मागील रेल्वे अपघाताचा संबंध असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 34 जणांवर कारवाई केली. सोशल मीडिया निरीक्षणादरम्यान पोलिसांना असं आढळून आलं की काही सोशल मीडिया हँडलने बांगलादेशच्या परबत एक्सप्रेस ट्रेनमध्ये 2022 मध्ये लागलेल्या आगीचा खोटा व्हिडिओ शेअर केला होता आणि तो महाकुंभाशी जोडला होता. मात्र पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. एकूणच 2025चा कुंभमेळा हा उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला.
ज्यामध्ये आध्यात्मिक भक्ती, काटेकोर नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची शक्ती यांचा मिलाफ होता. श्रद्धा, संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या या दुर्मिळ संगमाने कुंभमेळ्याच्या इतिहासात एक नवीन अध्याय घडवला, नवीन विक्रम प्रस्थापित केले, शिवाय धार्मिक आणि आर्थिक दोन्ही क्षेत्रावर कायमस्वरूपी प्रभाव सोडला. तर यंदाचा हा कुंभमेळा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी वृत्त मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.